Hello friends, today we are going to learn Standard 9th English, the subject of English 2.5, a play. It is very long play in the textbook. Actually it is in two parts. We will see it line by line, try to read dialogues and translate it into मराठी. आपण आज इयत्ता 9वीच्या इंग्रजी विषयाचा 2.5 अ प्ले म्हणजे एक नाटक बघणार आहोत. खरं म्हटलं तर ते नाटक अंधेर नगरी चौपट राजा याचं इंग्रजीमध्ये रूपांतर आहे, ते आपण बघणार आहोत. तर चला बघूया अ प्ले अंधेर नगरी चौपट राजा. The play begins with scene 1. Scene 1. A king's court. राजाचा दरबार. The court awaits the arrival of the king. दरबार वाट बघतोय राजाच्या येण्याची. Two guards are standing front right of the stage. Two guards, दोन गार्ड आहेत राईट ऑफ द स्टेज. स्टेजवर दोन गार्ड उभे आहे आणि ते वाट बघत आहे. फर्स्ट गार्ड. पहिला गार्ड म्हणतो दुसऱ्या गार्डला, बी अलर्ट, सावध राहा. द किंग इज अबाउट टू अराइव. राजा येतोय, थोड्याच्या वेळात राजा येईल. सेकंड गार्ड, दुसरा गार्ड, हू वॉन्ट्स टू बी अलर्ट. कोणाला अलर्ट राहायची गरज आहे, सावध राहायची गरज आहे. लाईफ सीम्स लाईक वन लॉंग स्लीप इन दिस लँड. हे जीवन कसं आहे, जणू काही सगळे झोपलेले आहे. आय एम ॲट इज. मी एकदम सहजपणे आहे, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. ऑल डे दो आय एम गार्ड. मी जरी गार्ड असलो तरी हे इझी ड्युटी करतोय, कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. फर्स्ट गार्ड, हाऊ बोरिंग. किती कंटाळवाणं काम आहे. आय वंडर इफ सम इंटरेस्टिंग ड्रामा विल अनफोल्ड ॲट द कोर्ट टुडे. मला आश्चर्य वाटणार नाही जरी एखादा इंटरेस्टिंग ड्रामा म्हणजे एखादी मजेशीर असं काहीतरी नाटक विल अनफोल्ड इथे घडेल ॲट द कोर्ट टुडे, आज दरबारात. इट वुड एनलिव्हन द ॲटमॉस्फिअर. याच्यामुळे वातावरण काय होईल, एनलिव्हन म्हणजे वातावरणास काहीतरी जिवंतपणा येईल, अशा पद्धतीने तो म्हणतो. सेकंड गार्ड, त्याच्या आधी सेकंड गार्ड काय म्हणतो, आय वुड बी इक्वली हॅपी. मला सुद्धा तसाच आनंद होईल. इफ देअर वॉज नन, काही घडलं नाही तरी मला तेवढं. एंटर द डिसायपल लुकिंग अराइव्ड. आणि त्याच वेळेस एक डिसायपल म्हणजे एक शिष्य तिथे येतो आणि तो आजूबाजूला बघतो. फर्स्ट गार्ड, हॉल्ट, यू आर अ स्ट्रेंजर, गिव युअर आयडेंटिटी. हॉल्ट, थांब, यू आर अ स्ट्रेंजर. तू जरा इथला नाही दिसत आहे, दुसऱ्या गावचा दिसतोय, ओळखीचा वाटत नाही. स्ट्रेंजर म्हणजे ओळखीचा नसणे, अनोळखी. गिव युअर आयडेंटिटी, चल तुझी ओळख सांग. डिसायपल काय म्हणतो, यू आर राईट, आय एम अ व्हिजिटर हिअर. मी इथं व्हिजिटर आहे, भेट द्यायला आलेलो आहे. अ डिसायपल, मी एक शिष्य आहे. ऑफ द वाईज सेज, एका बुद्धिमान अशा साधूचा मी एक शिष्य आहे. फ्रॉम घनघोर फॉरेस्ट, जे घनघोर फॉरेस्ट आहे, घनघोर हे त्या जंगलाचं नाव आहे. विच लाईज टू द ईस्ट ऑफ युअर किंगडम, जे तुझ्या राज्याच्या ईस्ट बाजूला आहे. ईस्ट म्हणजे पूर्व दिशेला आहे. फर्स्ट गार्ड, व्हॉट ब्रिंग्स यू हिअर. कस काय आला तू इकडे, का आला इथे. डिसायपल, आय हॅव
heard amazing stories about kingdom of अंधेर नगरी. मी ह्या अंधेर नगरीच्या अमेझिंग स्टोरीज म्हणजे आश्चर्यकारक गोष्टी ऐकल्या आहे या अंधेर नगरी. अँड किंग चौपट, राजाचं नाव काय आहे? चौपट. मग याच्यामध्ये कॅरेक्टर आपल्याला शोधायचे. चौपट, चौपट हे राजाचं नाव आहे. आय एम एस्पेशली इम्प्रेस्ड बाय द फॅक्ट दॅट एव्हरीथिंग इन द मार्केट इज सोल्ड ॲट द सेम प्राईस, नो कॉम्प्लिकेशन्स. आणि मला खास करून मी इम्प्रेस म्हणजे माझ्यावर प्रभाव पडलेला आहे की इथे सगळ्या गोष्टी या एव्हरीथिंग इन द मार्केट इज सोल्ड ॲट द सेम प्राईस, म्हणजे ह्या मार्केटमध्ये सगळ्या वस्तूंना सारखाच भाव आहे. नो कॉम्प्लिकेशन्स, कोणत्याही प्रकारचं कॉम्प्लिकेशन नाही आहे. फर्स्ट गार्ड काय म्हणतो? यू हॅव हर्ड राईट, तू बरोबर ऐकलेलं आहे. इन आवर लँड यू कॅन बाय द मोस्ट रिच अँड डेलिक्टेबल स्वीट्स फॉर द सेम प्राईस. तो काय म्हणतो की तू बरोबर ऐकले. इन आवर लँड यू कॅन बाय द मोस्ट रिच अँड डिलेक्टेबल स्वीट, म्हणजे एकदम चांगल्या प्रकारचं उच्च दर्जाचं जरी स्वीट्स तू इथं विकत घेतलं तरी त्याला सेम प्राईस आहे. ॲज ॲन इक्वल मेजर ऑफ व्हेजिटेबल्स, म्हणजे अगदी इक्वल मेजर व्हेजिटेबलच्या जितकी किंमत आहे तितकीच किंमत त्या स्वीटला पण आहे, त्या मिठाईला पण आहे, असं तो म्हणतोय. बघा, यू कॅन बाय द मोस्ट रिच अँड डिलेक्टेबल स्वीट्स फॉर द सेम प्राईस, एकच ॲज ॲन इक्वल मेजर ऑफ व्हेजिटेबल्स, म्हणजे व्हेजिटेबलच्याच किमतीत तुला इथं सगळ्या काही वस्तू मिळतील. म्हणजे स्वीट पण किती चांगल्या प्रकारचं चांगल्या दर्जाचं मिठाई असेल तरी त्याला भाजी इतकीच किंमत. त्याचं ते वाक्य, टकासेर भाजी टकासेर खाजा. आय एम क्वाईट हॅप्पी अबाउट इट, आणि मला त्याबद्दल आनंद आहे. इट मेक्स लाईफ इझी, याच्यामुळे जीवन कसं आहे? सोपं राहतं. कोणाला काही सोनं इतक्या, ही मिठाई इतक्याला आहे, सोन्याला इतके भाव आहे, हे काही लक्षात ठेवायची गरज नाही. डिसायपल, सो इट शूड. आय वुड बी गुड आयडिया टू सेटल इन दिस लँड, आणि मला ह्या लँडमध्ये सेटल व्हायचं आहे. सेटल म्हणजे मला इथं स्थायिक व्हायचं आहे. बट फर्स्ट आय वुड लाईक टू अटेंड द कोर्ट टुडे, पण मला पहिल्यांदा इथे दरबारात हजेरी लावायची, म्हणजे थोडक्यात दरबारामध्ये मला दरबाराचं कामकाज बघायचं. अँड पे माय रिस्पेक्ट टू द मायटी किंग चौपट, आणि मला माझा रिस्पेक्ट मायटी किंग म्हणजे या मायटी बलशाली अशा राजा चौपट राजा जो आहे त्याच्या दरबाराचं करायचं आहे. टुडे अँड पे माय रिस्पेक्ट टू द मायटी किंग चौपट, आणि मला या किंग चौपट किंग आहे याला आदर व्यक्त करायचा आहे. मी आदर व्यक्त करण्यासाठी मला दरबारात जायचे, असं तो म्हणतो. सेकंड गार्ड, यू मे स्टँड देअर, पॉइंटिंग आउट, तिथं थांबा. विथ दोज पीपल हू आर इन द क्यू, त्या रांगेत उभे राहा. तुमच्या आधी पण काही लोक आहेत त्यांच्याबरोबर रांगेत उभे. लाऊड व्हॉइस फ्रॉम बॅकस्टेज, बॅकस्टेजवरून मोठा आवाज आलेला. हिअर यू पीपल, हिअर कम्स द मोस्ट नोबल, मोस्ट रिवर्ड, मोस्ट ग्रेसियस, मोस्ट लर्नेड किंग चौपट ऑफ दिस वास्ट विजडम. मेक वे फॉर द किंग, बो टू द रॉयल मोनार्क. अशा पद्धतीने ही दवंडी पिटवली जाते. दवंडी राजा येण्याच्या आधी मोठ्या आवाजात बोललं जातं. बघा, हिअर यू पीपल, ऐका लोकांनो, ऐका हो ऐका. हिअर कम द मोस्ट नोबल, उदार, मोस्ट रिवर्ड, खूप आदर असलेला, मोस्ट ग्रेसियस, मोस्ट लर्नेड किंग चौपट, म्हणजे शिक्षित, असे वेगवेगळे हे लावलेले त्याला. ग्रेसियस, लर्नेड, रेवर्ड, नोबल हे विशेषणं लावले जातात राजे लोकांना. आणि मग
त्याला बोलव. तर तो काय म्हणतो, व्हास्ट किंगडम, व्हास्ट म्हणजे विस्तृत, त्या या राजाचा आलेला आहे राजा. मेक वे फॉर द किंग, राजाला रस्ता द्या असं. बो टू द रॉयल मोनार्क, आणि मग मुजरा करणे असं त्याला म्हणतात, मुजरा कर. त्याच वेळेस किंग चौपट राव्स टू द फॅनफेअर ऑफ बिगुल्स अँड ड्रम्स अँड टेक्स हिज प्लेस टू द थ्रोन. आणि त्याच वेळेस राजा येतो, त्याच वेळेस बिगुल म्हणजे तुतारी, ड्रम, बँड सारखं आहे का नाही, हे सर्व वाजवलं जातं आणि राजा त्याच्या थ्रोन म्हणजे सिंहासनावर जाऊन बसतो. लेट द कोर्ट बिगिन, तर राजा लगेच आज्ञा जातो, चला दरबार सुरू करा. फोर्थ गार्ड मेसेंजर, एक चौथा गार्ड मेसेंजर म्हणजे दूत तिथे येतो. द फर्स्ट कंप्लेंटंट, पहिला तक्रारदार. कोण आहे पहिला तक्रारदार बघा, थीप, चोर. बघा तक्रारदार कोण आहे, चोर. रशेस फॉरवर्ड अँड वेल्स लाऊडली, पुढे येतो आणि मोठ्याने ओरडतो, जस्टिस, ओ मोस्ट ग्रेट किंग, आय बेग फॉर जस्टिस, न्याय द्या मला महाराज, न्याय द्या. आय बेग फॉर जस्टिस, बेग भीक मागणे, मी दया करणे, मला न्याय द्या, मला न्यायाची भीक द्या, मला दया करा माझ्यावर, असं ते म्हणतोय. थीप मोठ्याने ओरडतोय. त्याचेच किंग काय म्हणतो, अँड व्हॉट इज युअर कंप्लेंट, काय तक्रार आहे तुमची. इन दिस ग्रेट लँड ऑफ अंधेर नगरी, माय फ्रेंड अँड आय हॅव बीन ट्रूली हार्ड वर्किंग ऑनेस्ट यूज. इन दिस ग्रेट लँड ऑफ अंधेर, ग्रेट लँड महान अशा नगरीमध्ये मी, माझा मित्र आणि मी, ट्रूली हार्ड वर्किंग, बघा ट्रूली खरोखर आम्ही हार्डवर्क खूप कष्ट करत होतो. ऑनेस्ट थ्यूज, व्यवसाय काय त्यांचा, चोरी, आणि तो चोरी व्यवसाय ऑनेस्ट म्हणतो, तो प्रामाणिकपणे चोरी करतो आम्ही असं म्हणतो. ऑल दीज इयर्स वी हॅव बीन ट्रू टू आवर प्रोफेशन, आणि आम्ही खूप वर्षांपासून ट्रू टू आवर प्रोफेशन, आम्ही आमच्या प्रोफेशनला, व्यवसायाला काय आहोत, प्रामाणिक आहोत. आम्ही सत्यवचने, सत्य म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे हा व्यवसाय करतोय असं म्हणतो. अँड व्हॉट इज अवर रिवॉर्ड, आणि आम्हाला काय रिवॉर्ड मिळाला, आम्हाला काय बक्षीस मिळालं आमच्या प्रामाणिकपणाचं. लास्ट नाईट, काल रात्री, विथ ग्रेट एफर्ट्स, खूप प्रयत्नांनी, वी मेड अ होल इन द वॉल, आम्ही एका भिंतीला छिद्र केलं. कोणाच्या, ऑफ मर्चंट्स हाऊस, व्यापाऱ्याच्या घराला. व्हेन ऑल हिज फॅमिली वेअर अवे, आणि त्या व्यापाऱ्याच्या घरात कोणी नव्हते, सगळे निघून गेले होते. माय फ्रेंड पियर्ड थ्रू दॅट होल इन टू द हाऊस, पियर्ड थ्रू, पियर्ड म्हणजे डोकावणे, चादमधून डोकावून तो त्या छिद्रामधून डोकवत होता इन टू हाऊस. व्हेन सडनली द वॉल कोलॅप्स्ड, आणि त्याच वेळेस भिंत वॉल कोलॅप्स, भिंत पडली. वेल्स लाऊडर, मोठ्याने तो रडायला लागतो, ओरडायला लागतो. अँड माय फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल्ड, आणि माझा मित्र काय झाला, किल्ड, मारला गेला त्याच्यात, भिंत पडल्याने. आय हॅव लॉस्ट माय ओनली फ्रेंड, माझा एकुलता एक मित्र मी गमावला. अँड पार्टनर, आणि तो माझा पार्टनर पण. ओ किंग, इट्स द मर्चंट्स फॉल्ट फॉर लिव्हिंग इन हाऊस विथ सच वीक वॉल्स. तो म्हणतो की माझा मित्र मेला, तो कोणामुळे मेला, इट्स मर्चंट्स फॉल्ट, आणि हा त्या व्यापाऱ्याचा फॉल्ट आहे. फॉर लिव्हिंग इन, कशा याच्यात राहतो, विथ सच वीक वॉल, अशा ह्या वीक अशक्त म्हणजे कमकुवत अशा भिंतीच्या घरात राहतो, हा त्या मर्चंटचा, व्यापाऱ्याचा दोष आहे. किंग काय म्हणतो बघा आता, फेच द मर्चंट ॲट वन्स, बोलवा व्यापाऱ्याला, बोलवा. अ लाईफ फॉर लाईफ, जीव गेला जीवाला जीव,
द मर्चंट मस्ट बी हँग्ड, त्याला फासावर लटकवलं पाहिजे त्या व्यापाऱ्याला. थर्ड गार्ड लिव्स अँड रिटर्न्स विथ द मर्चंट हू बोज बिफोर द किंग. तिसरा गार्ड जातो आणि त्या मर्चंटला घेऊन येतो. मर्चंट त्याच्या पुढे मुजरा करून खाली वाकून उभा असतो. मर्चंट, मर्सी ओ नोबल किंग, दया करा उदार अशा राजा, दया करा माझ्यावर. आय हॅड नो इंटेन्शन ऑफ किलिंग दीज स्किल्ड प्रोफेशनल्स. माझं काही इंटेन्शन नव्हतं. इंटेन्शन म्हणजे पर्पज, हेतू. ऑफ किलिंग दीज स्किल्ड प्रोफेशनल्स, आणि ह्या स्किल्ड कौशल्य असलेल्या या प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक चोर यांना मला मारायचं काही हेतू नव्हता. इट इज नॉट माय फॉल्ट, हा माझा काही दोष नाही आहे. दॅट द वॉल ऑफ माय हाऊस कोलॅप्स, माझी जी भिंत पडली तो माझा काही फॉल्ट नाही. माय हाऊस हॅज बीन रिसेंटली बिल्ट, नुकतंच, रिसेंटली म्हणजे नुकतीच बांधली गेली. इट इज द फॉल्ट ऑफ द ब्रिकलेयर, कोणाचा फॉल्ट आहे? ब्रिकलेयर, जो गवंडी, जो विटा रचतो त्याचा दोष आहे. हू केअरलेसली बिल्ट, केअरलेसली कसं त्याने केलं आहे? केअरलेसली म्हणजे निष्काळजीपणे, निष्काळजीपणे त्याने बिल्ट सच अ वीक वॉल. त्याच्यावर किंग काय म्हणतो? ब्रिंग द केअरलेस ब्रिकलेयर इमिजिएटली, बोलवा त्या ब्रिकलेयरला, बोलवा लगेच, तात्काळ. ही मस्ट हँग फॉर हिज फॉल्ट, त्याला त्याच्या दोषाला, त्याचा जो दोष आहे, त्याची जी चूक आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे, त्याला फासावर लटकवलंच पाहिजे. सेकंड गार्ड लिव्ज अँड रिटर्न विथ ब्रिकलेयर, आणि मग पुढचा गार्ड जातो आणि दुसरा गार्ड जातो आणि त्या ब्रिकलेयरला घेऊन येतो. आता ब्रिकलेयर काय म्हणतो बघा. ओ मोस्ट काइंड लॉर्ड अँड किंग, दयाळू, सर्वात दयाळू असे महाराज. नीलिंग टू द किंग, नीलिंग, नीलिंग म्हणजे गुडघ्यावर टेकून उभे राहणे, गुडघ्यावर बसून. हॅव मर्सी, माझ्यावर दया करा. आय बेग यू डोंट सेंड मी टू द गॅलोज, गॅलोज म्हणजे फास, वधस्तंभ, वधस्तंभावर मला नेऊ नका. आय ॲग्री दॅट, मी सहमत आहे. आय बिल्ट वॉल विच कोलॅप्स अँड किल्ड मॅन, जी कोलॅप्स झाली म्हणजे पडली, मी ती बांधली ती भिंत आणि त्याने तो मनुष्य मेला, मारला गेला, याला मी सहमत आहे. बट इट वॉज नॉट ड्यू टू माय केअरलेसनेस, ड्यू टू च्यामुळे, पण हे माझ्या केअरलेसनेसमुळे, निष्काळजीपणामुळे नाही झालेलं. द मॉर्टर विच आय यूज टू ले द ब्रिक्स वॉज ऑफ व्हेरी पुअर क्वालिटी. काय म्हणतो तो की जो मॉर्टर, मॉर्टर म्हणजे वाळू, रेती, सिमेंट याचं जे मिश्रित असतं ते. विच आय यूज टू ले द ब्रिक वॉज ऑफ व्हेरी पुअर क्वालिटी, जे विटा रचायला मी वापरलं ते फार पुअर क्वालिटीचं होतं. देर वॉज टू मच ऑफ वॉटर मिक्स्ड इन, त्याच्यामध्ये जास्त पाणी होतं. इट इज एंटायरली द मॉर्टर मेकर्स फॉल्ट, एंटायरली पूर्णपणे तो त्या मॉर्टर मेकर्सचा फॉल्ट आहे. ते वाळू आणि सिमेंट जे काय मिक्स करतो त्याचा फॉल्ट आहे असं ते म्हणतोय. किंग काय म्हणतो बघा आता. समन द मॉर्टर मेकर ॲट वन्स, बोलवणं पाठवा त्या मॉर्टर मेकरला. ही मस्ट पे विथ हिज लाईफ फॉर द थॉटलेसनेस, आणि त्याला त्याचं न विचार न करता केलेल्या कामाबद्दल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. फर्स्ट गार्ड एक्झिट अँड रिटर्न्स विथ द मॉर्टर मेकर हू रशेस अँड थ्रोज हिमसेल्फ बिफोर किंग. मॉर्टर मेकर तिथं त्याला आणलं जातं, त्याला समोर मॉर्टर मेकर वेलिंग लाऊडली, मोठे नोट. फॉरगिव्ह मी ओ मर्सीफुल किंग, फॉरगिव्ह मी, मला क्षमा करा.
ओ मर्सीफुल किंग, दयावान महाराज मला क्षमा करा. प्लीज डू नॉट हँग मी टू द डेथ, मला फासावर लटकू नका. आय हॅव अ वाईफ अँड 2 यंग चिल्ड्रन, मला एक बायको 2 मुलं आहेत. हु विल लुक आफ्टर देम, कोण त्यांची काळजी घेईल. लुक आफ्टर म्हणजे टू टेक केअर ऑफ, म्हणजे ची काळजी घेणे. युअर केअरलेसनेस हॅज कॉस्ट लाईफ, यू मस्ट पे विथ युअर लाईफ, तुझ्या त्या निष्काळजीपणामुळे एक जीव गेलेला आहे. यू मस्ट पे विथ युअर लाईफ, आणि त्याच्यामुळे तुला त्याचं हे पे म्हणजे तुला त्याचं हे फेडावंच लागेल. मॉर्टन मेकर, नो 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 माय रॉयल लॉर्ड, आय एम नॉट टू ब्लेम. नाही 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 महाराज, आय एम नॉट टू ब्लेम, मला काही मला काही दोष देऊ नका. मी त्याला दोषी नाही आहे. द पॉट विच आय यूज टू पोर वॉटर इन टू मॉर्टर हॅड ॲन एक्स्ट्राऑर्डिनरी लार्ज माउथ. द पॉट जे भांडं होतं, ते भांडं जे मी ते माती, रेती, सिमेंट मिक्स करायला जे वापरलं, त्याचं जे माउथ, त्याचं जे तोंड होतं ते फार मोठं होतं. एक्स्ट्रा ऑर्डिनरी लार्ज माउथ. सो एक्सेस वॉटर, एक्सेस म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त, वॉटर पोर्ड डाऊन इन टू द मॉर्टर मिक्सचर, आणि त्या मॉर्टर मिक्सचरमध्ये ते जात होतं. आय वॉज हेल्पलेस, मी काही करू शकत नव्हतो. इट इज पॉटर्स फॉल्ट फॉर मेकिंग सच युजलेस पॉट, आणि ते पॉटर्स जो आहे, कुंभार किंवा भांडे बनवणारा जो आहे, त्याचा तो फॉल्ट आहे. त्याने ते भांडं चुकीचं बनवलं, त्याच्यामुळे ते पाणी जास्त गेलं. किंग काय म्हणतो, लेट द पॉटर बी बॉट हिअर ॲट वन्स, घेऊन या पॉटरला. ही मस्ट बी एक्झिक्युटेड फॉर मोल्डिंग सच युजलेस पॉट, आणि त्याला फासावर लटकवलंच पाहिजे की ज्याने अशा प्रकारचं निरुपयोगी असं भांडं बनवलं. फोर्थ गार्ड लिव्स अँड री एंटर्स विथ पॉटर. आता पॉटर काय म्हणतो, कावरिंग बिफोर द किंग. कावरिंग म्हणजे भीती वाटणे, दबकून बसणे. कावरिंग बिफोर द किंग, तो त्या राजासमोर दबकून बसलेला आहे. युअर मॅजेस्टी, महाराज, शो मर्सी टू धिस हंबल पॉटर, दया करा. हंबल पॉटर, हंबल म्हणजे काय, नम्र अशा पॉटरला तुम्ही दया करा. आय ॲग्री द पॉट आय मेड अँड सोल्ड टू द मॉर्टर मेकर. मी सहमत आहे का मी ते पॉट बनवलं आणि ते विकलं. मॉर्टर मेकर वॉज अ डिफेक्टिव्ह वन, ते डिफेक्टिव्ह होतं म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी दोषपूर्ण असं होतं, दोष होता. बट आय एम नॉट गिल्टी, पण मी त्याला दोषी नाही. ॲज आय वॉज मोल्डिंग दॅट पॉट आय हर्ड द स्वीट डेलिकेट टिंकलिंग ऑफ अँकलेट. बघा, मी जेव्हा ते तयार करत होतो तेव्हा काय झालं, आय हर्ड द स्वीट डेलिकेट टिंकलिंग ऑफ अँकलेट, मला पैंजण, नाजूक अशा पैंजणचा आवाज येत होता, छम 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 असा. इट वॉज द मनी लेंडर्स डॉटर, आणि ती त्या सावकाराची मुलगी होती. मनी लेंडर, ती मुलगी होती. शी डिस्ट्रॅक्टेड मी, डिस्ट्रॅक्ट म्हणजे माझं लक्ष विकेंद्रित करणे. मी जस्ट ॲज आय वॉज शेपिंग टू द माउथ अँड इट बिकेम टू वाईड, आणि त्याच वेळेस ती आली, त्याच्यामुळे ते भांड्याचं तोंड मोठं झालं आणि त्याचा आकार बदलला. किंग काय म्हणतात आता बघा, ब्रिंग द मनी लेंडर्स डॉटर हिअर, घेऊन या त्या सावकाराच्या मुलीला. दिस व्हेरी इन्स्टंट, आत्ताच्या आता. शी मस्ट बी सेंट टू द गॅलोज फॉर डिस्टर्बिंग दिस पुअर पॉटर ॲट वर्क, तिला वधस्तंभाकडे गेलं पाहिजे ज्याने डिस्टर्ब केला या पुअर गरीब बिचाऱ्या भांडे बनवायला कुंभाराला. फर्स्ट गार्ड लिव्ज अँड एंटर्स विथ द मनी लेंडर्स अँड हिज डॉटर, आणि त्या मनी लेंडरला आणि डॉटरला तो घेऊन आला. मनी लेंडर बोलतोय इन अ डेस्परेट व्हॉइस, ओ जस्ट किंग, स्पेअर माय डॉटर, शी इज माय ओनली चाइल्ड अँड टू बी वेडेड नेक्स्ट मंडे.
माझ्या मुलीला क्षमा करा, ती माझी एकुलती एक मुलगी आहे आणि शी इज माय ओनली चाइल्ड अँड टू बी वेडेड नेक्स्ट मंडे. पुढच्या मंडेला म्हणजे सोमवारी तिचं लग्न आहे, तेव्हा तिच्यावर दया करा. पुढे काय होतं, डॉटर, ओ डू नॉट फ्रेट फादर, द किंग विल नॉट हँग मी. काही घाबरू नका. फादर म्हणजे पप्पा, आहे की नाही, बाबा. द किंग विल नॉट हँग मी, राजा मला फासावर लटकू शकणार नाही. टू द किंग, युअर मोस्ट इस्टीम्ड हायनेस, आय रेअरली स्टेप आउटसाइड द थ्रेशहोल्ड ऑफ माय हाऊस. रेअरली म्हणजे मी क्वचितच माझ्या घराच्या बाहेर पडते. बट ॲज माय फादर सेड, परंतु माझे फादर म्हटले, आय एम टू बी मॅरिड नेक्स्ट वीक, माझं पुढच्या आठवड्यात लग्न आहे. अँड माय ज्वेलरी इज नॉट रेडी, माझी ज्वेलरी काही तयार नाही. आय हॅड टू गो टू द गोल्ड स्मिथ शॉप, सोनाराच्या इथे मला जावं लागलं. टू अर्ज हिम, त्याला विनवणी करण्यासाठी. टू वर्क फास्टर अँड हँड ओव्हर माय ऑर्नामेंट, आणि काम पटकन आवरा आणि माझे ऑर्नामेंट म्हणजे दागदागिने जे काय ते मला ऑन टाईम वेळेत द्या. द पॉटर्स शॉप इज ऑन द वे, आणि रस्त्यात या पॉटरचं दुकान आहे. आय कुड नॉट हेल्प इट, मी त्याला काही करू शकत नाही. इट इज ऑल गोल्डस्मिथ्स फॉल्ट, आता कोणाचा फॉल्ट झाला, गोल्डस्मिथचा फॉल्ट आहे. हॅड ही डिलिव्हर्ड माय ऑर्नामेंट ऑन टाईम, त्याने जर वेळेवर माझं ऑर्नामेंट दागदागिने वेळेवर दिले असते तर झालं नसतं. आय वुड नॉट हॅव बीन फोर्स टू गो फास्ट टू पॉटर शॉप, आणि मला ना असं जायला मला जर वेळ मिळाला मी गेले नसते त्या गोल्डस्मिथ. त्याचं किंग का होतं, देन सेंड द गोल्डस्मिथ विदाउट एनी डिले, ही मस्ट बी हँग. जा गोल्डस्मिथला घेऊन या, म्हणजे सोनारला घेऊन या, आणि त्याला आता उशीर करू नका, त्याला फासावर लटकवा. अशा पद्धतीने ते म्हणताय. प्रकारे आपण पार्ट 1 बघितलं आहे, लाईन टू लाईन भाषांतर केलं आहे. हे पुन्हा एकदा पाहायचं आहे. पुस्तक आता बघून जरी ऐकलं तरी चालेल. आता पार्ट 1 संपलेला आहे. पार्ट 2मध्ये आपण पुढचा भाग बघणार आहोत. पार्ट 2 त्याचं भाषांतर बघणार आहोत. तेव्हा पाहायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका, आणि या पूर्ण पार्ट 1चं भाषांतर आपल्या वहीत लिहा. गुड बाय, सी यू अगेन.